नमस्कार. आज आपण सोया चंक्स अँड पनीर टिक्का बनवणार आहोत. त्याकरता आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल तेल हवं आहे शॅलो फ्राय करायला, दही, त्यानंतर हे सगळे मी व्हेजिटेबल्स कट करून घेतले, कांदा घेतला आहे, ग्रीन कॅप्सिकम आणि हा टमॅटो आहे. सो ह्या शेपमध्ये मी कट करून घेतलेला आहे. त्यानंतर हे पनीरचे चंक्स आहेत आणि हे सोया चंक्स आहे. सोया चंक्स भिजत ठेवलेले अर्धा तास आणि भिजल्यानंतर सगळं पाणी काढून घेतलं आणि नंतर हे असे सॉफ्ट झालेले आहे. त्यानंतर मसाल्यांकरता आपल्याला मी तंदुरी मसाला घेतला आहे आणि घरचा आपला लाल तिखट, धना जिरा पावडर आणि हळद. त्यानंतर हे आलं लसूण क्रश घेतलेलं आहे, तुम्ही पेस्टही घेऊ शकता, मीठ चवीप्रमाणे आणि ही शेजवान चटणी आहे. शेजवान चटणी ॲक्च्युली माझ्याकडे होती घरी, ही ऑप्शनल आहे, तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ॲड करू शकता, नाही तर नाही केली तरी चालेल. आणि हे आहे टूथपिक. टूथपिक ॲक्च्युली मी ते स्क्युअरसारखं करणार आहे. पहिलं आपण मॅरिनेट करून घेणार, या सगळ्या गोष्टी एकत्र मिक्स करून अर्धा एक तास ठेवायचं आहे मॅरिनेशन, आणि त्यानंतर आपण ह्या टूथपिकमध्ये ते सगळं मी नंतर दाखवणारच आहे कसं करायचं आहे ते. सो बेसिकली हे आपले सगळे पदार्थ आहे. सो आता मी मिक्स करून घेते आणि सगळ्यात पहिलं मी दही घेते. दही आता हे मी छोटे टीन आणलेले, सो यातलं अर्ध मी ऑलरेडी यूज केलेलं, सो हे अर्धा टीन आणि यातलं म्हणजे बेसिकली एक टीन पण इनफ होईल आपल्याला. ओके, सो हे दही घेतलेलं आहे. मी सगळे मसाले पण ॲड करते आणि मग नंतर मी फेटून घेते. आलं लसूण, त्यानंतर हा तंदुरी मसाला, आणि हे तिन्ही मसाले धना जिरा पावडर, हळद आणि लाल तिखट, ते आपण सगळं घेऊया. मीठ चवीप्रमाणे आणि मी शेजवान चटणी पण ॲड करते, ही ऑप्शनल आहे. ॲक्च्युली मी शेजवान चटणी टाकायचं एकच रिझन आहे की थोडं ते तो रेडनेस येईल आपल्या ह्या मिक्सचरला, त्याच्यामुळे ते छानपैकी कलरही टाकायची गरज नाही आहे. आपले नॅचरल जे घरचे पदार्थ त्यांनीच तो छान रंग येईल सगळ्या मसाल्यांनी. कारण शेजवान चटणी मी रेड चिलीचं यूज करून केलेलं होतं ते घरी, सो थोडं फ्लेवर पण येईल. सो दॅट इज मी छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही बघा जी कन्सिस्टन्सी कशी आहे. अगदी पातळही नाही करायचं आपल्याला, कारण हे प्रॉपर सगळं ते कोट व्हायला पाहिजे आपलं पनीर आणि ज्या भाज्या घेतल्या आहेत त्याला. ओके, सो हे मी आता सगळं एक एक ॲड करते ह्याच्यात. पनीर, सोया चंक्स ॲड केले, पनीर ॲड करते, कांदा आणि या सगळ्या तिन्ही भाज्या, कांदा, ग्रीन कॅप्सिकम आणि टमॅटो. येल्लो रेड कॅप्सिकम यूज केला तरीही चालेल, ते अजून छान कलरफुल दिसेल. आणि आता हलक्या हाताने छानपैकी आपण त्याला सगळं असं मिक्स करून घेऊया. प्रत्येक भाजीला लागलं गेलं पाहिजे. सोया चंक्स, पनीर छानपैकी आपण मिक्स करूया. कमीत कमी अर्धा तास तरी ठेवलं की छान त्याला जरा मुरेल तो मसाला, आणि मग नंतर आपण ते शॅलो फ्राय करूया. ओके, सो अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतलं आहे. अर्ध्या तासानंतर आपलं मॅरिनेशन रेडी आहे. आता मी अरेंज करते टूथपिकमध्ये. सगळ्यात पहिलं मी पनीरचं क्यूब घेते, त्यानंतर कॅप्सिकम, त्यानंतर आपण सोया चंक्स घेऊया आणि मग टमॅटो, ओके. सो ह्या पद्धतीने मी हे अरेंज केले. मी अजून एक फक्त करून दाखवते आणि नंतर आपण मग शॅलो फ्राय करूया. परत मी आता पनीर क्यूब घेते पहिलं,
त्यानंतर टोमॅटो, सोया चंक्स, कांदा. इथे आपण कांदा घेऊया एक. हे कसं लहान टूथपिकमध्ये आपण घेतलं की खायला पण इझी होतं आणि दिसायलाही सुंदर दिसतं. सो आता आपण शॅलो फ्राय करायला घेऊया. पॅन आता गरम झालेला आहे. नॉनस्टिक पॅनवर आता मी तेल टाकते थोडं. 1 टीस्पून घेतलेलं आहे. तेल जरा तापू दे. अगदी जास्त नको तापायला, नाही तर अगदी ते काळे होतील. तर मी एक आपण जे टूथपिकमध्ये अरेंज केलं आहे ते एक सोडूया आपण पॅनमध्ये. एक साईड झाली की आपण मग ती टर्न करूया. 4 ते 5 मिनिटानंतर आता आपण पलटूया. वाव, बघ किती छान कलर आलेला आहे. अशा पद्धतीने आपण दुसरे पण परतून घेऊया. आता दुसरी साईड पण आपण चेक करूया पलटलेली. ओके, हे झालेलं आहे. सो बिकॉज पनीर, सोया चंक्स हे फ्राय करायला जास्त वेळ लागत नाही. सो ते ऑलरेडी झालेलं आहे. हार्डली म्हणजे पूर्ण जे फ्राईंग प्रोसिजर आहे त्याला कमीत कमी 5 ते 7 मिनटं लागलेलं आहे. ओके, आता आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया. अशा पद्धतीने आपलं सोया चंक्स अँड पनीर टिक्का रेडी आहे. ही फायनल प्लेटिंग मी केलेली आहे. हे ह्यावेळी आपण फक्त थोडासा चाट मसाला स्प्रिंकल करूया आणि थोडासा मी हे जे कांदा ठेवला आहे साईडला त्याच्यामध्ये पण मी स्प्रिंकल करणार आहे, थोडं मिक्स करून. ओके, छानपैकी लिंबू स्क्वीज करून डिश रेडी टू सर्व.